बायको आणि नारळ कसे निघतील हे नशीबच जाणे. घेताना फोडूनही बघता येत नाही. दोन्हीही कसेही निघाले तरी पावले म्हणून स्वीकारावे लागते. दारू पियो तो आँख लाल, प्यार किया तो दिल लाल, किस किया तो ओठ लाल, पकड़े गए तो पीठ लाल और बच गए तो जियो मेरे लाल. मनी घराजवळच्या पिझ्झा शॉपला फोन लावते. मनी, हॅलो पिझ्झा शॉप मॅनेजर. हो मॅडम, बोला. आम्ही तुमची काय मदत करू शकतो? मनी, मी सगळी तयारी केली आहे. तुम्ही फक्त पिझ्झा बनवायची पाककृती पटपट सांगा. मास्तर वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात. मास्तर, कावळा सरळ का उडतो? पिंट्या, कारण तो विचार करतो की उगाच कावळा. नवरा, तुमच्या महिला मंडळात तुम्ही एकमेकींच्या भानगडी बद्दल बोलत असता, मग तू रोज जातेस तरी कशाला? बायको, काय करणार, जी गैरहजर असेल तिच्याच सर्व भानगडी बाहेर काढतात. डिलिव्हरीच्या वेळेस बायको, देवा मुलगा होऊ दे. नवरा, देवा मुलगा होऊ दे प्लीज. देव, माकडांनो गप्प बसा, नाहीतर असा आयटम बनवेल की तुम्ही दोघं पण रडत बसाल आणि तो टाळी वाजवेल. जुली फनकारतच बॉसच्या कॅबिन बाहेर आली. रिसेप्शनिस्ट, का ग काय झालं? जुली, बॉसने विचारला, आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटलं हो. रिसेप्शनिस्ट, वाव, मग? जुली, कसलं वाव आणि कसलं काय, ही 50 पानं दिली टाईप करायला. देवाने प्रत्येकाला काही ना काही खास कारणास्तव जन्माला घातलंय. आपल्याकडून काही खास होत नसेल तर टेन्शन घेऊ नका. कदाचित आपल्याला आराम करण्यासाठी पाठवलं असू शकतं. बायको, पाऊस यायच्या आधी शेवटची बियर पितो म्हणून गेले. 7 दिवस झाले रोज पिताय. नवरा, अगं आता तूच सांग, यात चूक माझी आहे का पावसाची?